बैठक घेतली, त्या बैठकीत त्यांनी निर्णय जाहीर केला, मोहिते पाटील यांच्याशी युती करण्याचा निर्णय तो झालेला आहे। त्यांनी त्या बैठकीत असंही सांगितलं की हा निर्णय सहा महिन्यापूर्वीच आमचं ठरलं होतं आणि त्याचेच एक पडसाद म्हणून तुम्ही आज या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घेतली। काय सांगाल या बैठकीच्या आयोजनामागची भूमिका काय? या बैठकीच्या आयोजनामागची भूमिकाच ही आहे, गेल्या 50-60 वर्षापासून हा माळशिरस तालुका प्रस्थापितांच्या विरोधात एक संघ लढतो आहे आणि तो लढत असताना कालचा जो 19 तारखेचा निर्णय होता तो जनतेला पटलाय की न पटलाय हे आम्ही सांगण्यापेक्षा आपल्या समक्ष, आपल्या बांधवांच्या समक्ष ह्या माळशिरस तालुक्यातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे। जनभावना आपल्यासमोरच व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आपल्याही लक्षात आलं असेल की घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य मी सांगण्याची काय आवश्यकता नाही। आपल्यासमोर तालुक्यातील प्रमुख विविध पक्षाच्या नेते मंडळींनी तो निर्णय मान्य आहे की नाही हे आपल्यासमोरच लक्षात आलेलं आहे। आपण आता बोलताना सांगितलं की या तालुक्याच्या मागील 50-60 वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये मोहिते पाटील समर्थक आणि विरोधक असे दोन प्रवाह राहिलेले आहेत। आज त्यातला एक तुमच्यातला प्रवाह निखळून तिकडे गेलाय असं तुम्हाला वाटतं का आणि त्याचा फारसा परिणाम होईल असं वाटतं? निश्चित तुम्हाला सांगतो असं काय नाही। पहिल्यापासूनच माळशिरस तालुक्यात आता मी बोलताना तुम्हाला एक उदाहरण दिलं, या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं दोनच प्रवाह आहेत। कुठल्या पक्षाचा विषय या माळशिरस तालुक्याचं राजकारण इतर तालुक्याप्रमाणे नाही। सन 2014 मध्ये इथला सत्ताधारीच्या विरोधात आनंद खंडागळे नावाचा उमेदवार उभा होता आणि त्यांचं चिन्ह चप्पल होतं। त्या चप्पलच्या चिन्हाला सुद्धा 71,000 लोकांनी मतदान केलं होतं। मग पहा, ही माळशिरस तालुक्यातली जनता ही जेवढी सत्ताधार आहे त्यांना मानणारा तो वर्ग आहे, त्याच्याबरोबर विरोधकाला मानणाराही तशा पद्धतीचा वर्ग आहे। त्यामुळे कोण कुठं गेलं ह्याशी मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही, येणारा काळ त्याचं उत्तर देईल। आता या ठिकाणी काही जणांनी मनोगत व्यक्त करताना अशी भूमिका मांडली की उत्तम जानकर यांनी 19 तारखेच्या बैठकीत आपला स्वाभिमान आमदारकीसाठी घाण टाकला। तुमचं काय मत आहे याबाबत? आता त्यांनी राजकीय त्यांची तडजोड केली असेल, पण माळशिरस तालुक्याचा इथला जो सामान्य आम जनता आहे गेली 50-60 वर्षात या मोहिते पाटील कुटुंबाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सत्ता होती। साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, DCC बँक असेल, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, पालकमंत्रीपद, परंतु या माळशिरस तालुक्यातील विरोधकांनी कधीही आपला स्वाभिमान घाण ठेवला नाही किंवा आज तागायत त्यांच्या दारात कधी उभा राहिले नाहीत। अशा पद्धतीने माळशिरस तालुक्यातील जनता आहे स्वतःचं नुकसान करून घेतलं, परंतु त्यांच्या दारात कधी भीक मागण्याचं काम ह्या माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने कधीही केलं नाही। त्यामुळे स्वाभिमानी जनतेचा मला मनापासून अभिमान आहे त्यांचा। आता काही वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना आपली भूमिका मांडताना असंही म्हटले की उत्तम जानकरांना विमानानं बोलवलं, परंतु आम्हाला टमटमने जरी बोलवलं तर आम्ही भेटू, तिथे येऊ आणि वरिष्ठांना सांगू की आम्ही मोहिते पाटलांच्या आणि जानकरांच्या युतीवर नाराज आहोत। तर असं काय पुढे हालचाली होतील का? तुम्ही कुणाची भेट घेणार आहे का? कुणाची भेट घेणं किंवा कुणाला पाठिंबा देणं हा आमचा विषयच नाही। ही जनमत जाणून घेणं हे आपल्या देखतच घेतलेलं आहे। आम्हाला वरिष्ठांचा कुणाचा निरोप आला, समजा काही चर्चा करण्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचा येऊ शकतो, आम्ही निश्चितपणानं चर्चेतनंच मार्ग निघणार आहे। कुणाला पाठिंबा द्यायचा तो चर्चेतनंच। आमचे प्रश्न या तालुक्यामध्ये विकासाचे असे आहेत, इथला नेरा देवदरचा प्रश्न आहे, पाणी मिळणार आहे आमच्या तालुक्याला, ह्या फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आहे, या तालुक्यामध्ये बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश व्हावा म्हणून गेले 2-3 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय, तो प्रश्न आहे। आणि रस्त्याच्या कडेला जे बाधित शेतकरी झालेत त्यांचा अपिलामध्ये निकाल लागलाय, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय झालाय, त्याचा निकाल होऊन सुद्धा पैसे मिळत, अशा अनेक गोष्टी आमचे प्रश्न आहेत ती सरकारच्या माध्यमातून आम्ही मांडू शकतो आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करू शकतो। 15 एप्रिल रोजी ज्यावेळेला उत्तम जानकर हे भेटण्यासाठी गेले होते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की मी माझ्या समर्थकांची बैठक घेऊन निर्णय देणार आहे। मग आपणही काही काळ उत्तम जानकर यांना सहकार्य केलेलं आहे मोहिते पाटलांच्या विरोधात, या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी सहकार्य केलेलं आहे मोहिते पाटलांच्या विरोधातच्या लढ्यात त्यांना, मग त्यांनी तुमच्याशी काय हितगुज साधलं का की आम्ही पाठिंबा देणार आहे किंवा आमचा 6 महिन्यापूर्वीच निर्णय झाला आहे का, तो त्यांनी अकस्मात धक्का दिलाय सर्वांना? नाही, आता त्यांचा निर्णय 6 महिन्यापूर्वी झालाय हे आपण व्हिडिओच्याच माध्यमातून पाहिलं, आम्ही तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो। आणि जे आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आले होते ना, ते संपूर्ण
त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने आतापर्यंत उभेच होते. आता जे आले ते विविध पक्षाचे जरी लोक असले तरीही निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागच ही सगळी जनता होती. परंतु आज आपण पाहिलं असेल, आज त्यांची भावना काय भावना आहे ते आपण आपल्याच माध्यमातून समोर आलेले आहे. त्यामुळे मी सांगायची काही गरजच नाही. जनतेची भावना, आज प्रमुख कार्यकर्त्यांची भावना आपण पाहिलेली आहे. एकूणच सोलापूर जिल्ह्यातून एक असं चित्र पुढे केलं गेलं होतं की माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असलेले उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांनाच पाठिंबा दिल्यामुळे आता माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना विरोधक उरला नाही. काय सांगाल? हा, असं वाटतं महाराष्ट्राला तसं चित्र निर्माण झालंय की 2 गट एकत्र झाल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये विरोधक जिवंतच राहिला नाही. परंतु या प्रमुख उपस्थितीवरनं असं जाणवतंय की माळशिरस तालुक्यातली जनता आणखी स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागतील. काय पोकळी निर्माण जरूर झाली असेल, पण पुन्हा एकदा जोमाने या माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात एक संघर्ष निर्माण करून एक नेतृत्व तयार करण्यात या तीळ मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण बैठक घेणार आहे असं आता सांगितलं. शेवटी आभार मानताना केव्हा होईल बैठक? आणि काय 1-2 दिवसाच्या फरकाने 2-4 दिवसामध्ये सगळ्यांचा आणखी विचारविनिमय करून आपण आता तर आम्हाला जनभावना लक्षात आलेलीच आहे, पण पुन्हा एकदा त्यांना विश्वासात घेऊन जे करायचंय ते या सगळ्या नेते मंडळीला विश्वासात घेऊन करणार, एवढं मात्र नक्की.